ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि हाथरस बलात्कार प्रकरणातल्या पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस आज आंदोलन करत आहे। मंत्रालयातल्या गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन होणार आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ गायकवाड यांची यावेळेला उपस्थिती असेल। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काँग्रेस आता कशी आक्रमक होतीये राज्यात हाथरसच्या मुद्द्यावरनं? ज्ञानदा, सातत्यानं काँग्रेस या मुद्द्यावरती आंदोलन करताना दिसते। आपण बघतोय या ठिकाणी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गांधी पुतळ्याच्या समोर या ठिकाणी हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचा आणि पीडित कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी सत्याग्रह आंदोलन करत आहेत। स्वतः मंत्री बाळासाहेब थोरात आहेत, अध्यक्ष या ठिकाणी एकनाथराव गायकवाड आहेत। त्यांना विचारत, सर नेमकी काय मागणी आहे? हे दुसरं का तिसरं आंदोलन आहे? हाथरसमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, मानवतेला कलंक आहे, आम्ही मानतो। या व्यतिरिक्त सुद्धा उत्तर प्रदेश सरकारचं जे वागणं आहे हे पूर्णपणे संशयास्पद आहे। ते त्या मुलीला न्याय देणारं नाही, त्या कुटुंबाला न्याय देणारं नाही। ज्या पद्धतीनं त्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक होतं, ट्रीटमेंट देणं आवश्यक होतं, तिथं सुद्धा काळजी घेतली गेली नाही। ती मृत झाल्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलं, कुटुंबाला सुद्धा भेटून देण्यात आलं नाही। हे सुद्धा सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं। आणि म्हणून काही प्रश्न हे प्रियंकाजींनी हे विचारलेले आहे, त्याचं उत्तर आम्हाला उत्तर प्रदेश सरकारकडून पाहिजे आहे। याच्यामध्ये ही संशयास्पद जी भूमिका आहे, केंद्र सरकार सुद्धा बोलण्यास काही तयार नाही, राज्य शासन कुणी बोलण्यास तयार नाही। भेटायला कुणी गेलं तर भेटायला त्यांना मीडियाला बंदी आहे आणि कुणी दुसरं गेलं तर त्याला बंदी आहे। त्या कुटुंबाला कोंडून ठेवलं जातं, त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात। हा सगळा जो प्रकार आहे तो संशयास्पद आहे। म्हणून आम्ही या सगळ्याचा निषेध आम्ही करतो आहोत आणि त्या प्रश्नांचे उत्तर जे प्रियंकाजींनी विचारल्या त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पाहिजे आहेत। तर निश्चित या ठिकाणी निषेध करताना सर्व नेते दिसत आहेत, सर्व ज्येष्ठ नेते आहेत आणि हा आंदोलनाचा भाग जो आहे हा असाच सुरू राहणार आहे आणि सातत्याने वरिष्ठ नेत्यांना ज्या पद्धतीनं तिकडं अडवलं गेलं त्याचाही निषेध या ठिकाणी व्यक्त होतोय। ज्ञानदा, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।